माहिती अधिकार कायद्यातील नवीन नियमांना राज्य सरकारनं स्थगिती दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासूनचं उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे। यावेळी ते भाऊक झाले आणि नियम पूर्णपणे रद्द न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशाराही दिलाय। शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी करत पारदर्शक प्रशासनासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितलं। आपण जी मागणी केली होती, माहिती अधिकारातले जे नवीन नियम आहेत ते रद्द करावे, अन्यथा उपोषण करण्यात येईल। आता काल राज्य सरकारनं त्या नियमांना स्थगिती दिलेली आहे, काय सांगाल? स्थगिती दिली, पुढे काय? स्थगिती दिली ते रद्द करायला पाहिजे। शासनाने हे डिक्लेअर करायला पाहिजे रद्द केले। तर मग आता आपण जे 5 जुलैला उपोषणाचा इशारा दिलेला होता, तो उपोषण सध्या स्थगित करण्यात येत आहे। सध्या स्थगित केलेलं आहे, पण पूर्णता नाही झाली तर बाकी उपोषण करणार। आता स्थगित केलेलं आहे। पण कुठेतरी तुमच्या इशाऱ्यानंतरच आता सरकार खडबडून जागं झालं आहे आणि इशाऱ्यानंतरच कुठेतरी हलचल झाली, त्याबद्दल काय सांगाल? शासनाचं कर्तव्य आहे। शासन ही सेवक आहे, मालक नाही। जनता खरी मालक आहे आणि मालकासाठी जे केलेला कायदा तो चालू ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही सेवक आहात, सेवा करायची आहे, मालक म्हणून नाही। म्हणून आम्ही आमचं सुरुवातीपासून म्हणणं हेच आहे, शासनकर्ते हे सेवक असतात आणि जनता मालक असते। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।